एक मिनिट, तुम्ही कोण आहात? काय माझी वाट सोडा, मी आधीच सांगते, बाजूला व्हा. ओय 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 चम्मक चल्लू कुठं? हे बघा, मी काही केलं नाहीये तुम्हाला, तुम्ही बाजूला व्हा, मला जाऊ दे. मी सांग. हो मॅडम, आम्ही रस्ता सोडत नसतो, आडवत असतो. हे नन्या, सांग मॅडमला रस्ता सोडव म्हणतात. हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगते, माझी वाट सोडा. माझा हात सोड. भाई बरोबर बोलले होते. आता बॉडीगार्ड दीप राहू दे, ते गेले. अरे सोड तू. दीप ऐकून घे माझं. सोड यार. दीप ऐक. अरे ओय म्हणजे यांना कोणीतरी पाठवलं होता, यांच्या बॉस पर्यंत पोचावंच लागेल. दीप ज्योती, तू एक काम कर, तू रिक्षाने घरी जा आणि मी बघतो यांचं काय ऐक ना, ते गेले. तू चल. अरे, तू माझं ऐक. रिक्षा रिक्षा. अरे, ऐक. टॉवेल, कपडे सगळं आवरून ठेवलंय. सॉरी. सॉरी. क्या बात है प्रीती. त्या मूर्ख स्वराजला त्याची चूक कळली आहे तर मी रुसली असं समजून माझी समजूत काढायचा प्रयत्न करतोय. काही का असेना, त्या मूर्ख स्वराजच्या डोक्यात सतत माझा विचार चालू असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. असंच त्याच्या डोक्यात राहून त्याचं डोकं बाद करणार आहे, इतकं की माझ्याशिवाय त्याचं पान सुद्धा हलणार नाही. आत्ता कुठे त्याने माझ्यासाठी मनापासून गोष्टी करायची सुरुवात केली आहे. पण एवढ्यात विश्वास ठेवून चालणार नाहीये प्रीती. तू महत्वाची आहेस म्हणून करते. थोडी महत्वाची की घरच्यांपेक्षाही जास्त महत्वाची हे बघायचं. सोनं चोख आहे की नाही हे जर बघायचं असेल तर त्याला तापवावं लागतं. सगळ्या टेस्ट्स पास झाल्या की मग ह्या सोन्याला माझ्यापासून कोणीही वेगळं करू शकत नाही. या घरात उभी फूट पाडायची असेल तर स्वराज नावाचं 52 कशी सोनं आहे माझ्याकडे. एक दिवस असा येईल जेव्हा मी एका बाजूला असेल आणि पूर्ण जग एका बाजूला असेल. त्या दिवशी माझं ध्येय गाठायला स्वराज नावाचं हे सोनं उपयोगी येणार आहे. अरे काय झालं? काम झालं का नाही? नाही नाही मी बोललो होता हा तसा तो बॉडीगार्ड होता तिथं. मग 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 मी त्यांना तुझ्यापर्यंत इथे येण्यासाठी जिवंत सोडला तर तिथेच गाडला असता. तुझा प्रॉब्लेम माझ्याशी आहे ना, मग त्या पोरीला का टार्गेट करतोयस? कोण पोरगी?
मला माहित नाही कुठली पोरगी वगैरे. काय बोलतोस तू? चल निघ. ए नाटक बंद कर तुझी. ही चोमू पोरं तूच पाठवली होतीस ना, म्हणून आले ते शेपटी हलवा तुझ्या इथे. ये. माझा राग, माझ्या बाबांचा राग तू त्या बिचाऱ्या पोरीवर काढतोयस, तिचा काही संबंध नाहीये. डोकं वापर माझं. आता फक्त तुम्हाला वॉर्निंग देतोय, परत जर का त्या ज्योतीच्या वाटेला गेला ना तो वॉर्निंग नाही, डायरेक्ट फायरिंग चालू करेन. तुला काय मी येडा वाटलो काय तुझा मार खाऊन घ्यायला? तुला वाटलं असेल या प्रभू मोहितेला मारलं, पण हा प्रभू मोहिते उगाचच कुणाला कॉलरला हात घालू देत नाही रे पेट्या. आता खरी सुरुवात झाली आहे. आता बघच मी तुमचं काय हाल करतो ते. आधी तुझ्याकडे बघतो आणि मग तुझ्या बापाकडं. या प्रभू मोहितेच्या कॉलरला हात घातल्याची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल. हॅलो. हॅलो, काय करताय? कामात आहे. काही अर्जंट नसेल तर कामावरलं की फोन करू? सॉरी सॉरी सॉरी, मला ना तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं, पण एक विचारू का? राग गेलाय का तुमचा? हां ठीक आहे. मी आता ठीक आहे, पण आता पण काय? मी रुसली आहे तुमच्यावर. आता मी आणखी काय करू प्रीती? ते मला माहित नाही. काही करा आणि माझा रुसवा घालवा. ठीक आहे, मी लवकर घरी येतो. हां नाही नको. आता काय झालं? असं सारखं सारखं माझ्यासाठी घरी येणं चांगलं वाटत नाही ना, आणि माझी इच्छा नाही आहे माझ्यामुळे तुमचं काम अडकावं. आपण घरी आल्यावर बोलू. नक्की? हो नक्की, पण मी वाट बघेन तुमची. हां